मंडईतली खरेदी करून झाल्यावर मी थेट आमच्या नणंदबाईंकडे गेले. नणंदबाईंकडे माझी गाडीसुद्धा होती आणि स्वराजसुद्धा होता. आणि येताना मला ह्या शेवग्याच्या शेंगा दिल्या आणि हा लसूण बघा मी मंडईतून आणलेला. एवढा महाग झालाय की टाकू का नको, टाकू का नको असं करत टाकला थोडासा आणि लसूण, खोबरं, कोथिंबीर आल्याचं वाटण करून घेतलं आणि हा शेवगा चांगला मीठ घालून शिजवून घेतला. बाजूला काढला आणि तेलात जिरं, मोहरी चांगली तडतडल्यावरती यामध्ये कांदा घातला बारीक चिरलेला आणि 2 लसणाच्या पाकळ्या बारीक खोडून घातल्या. तर चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं कांद्यामध्ये मीठ घालायचं कारण शेवगा शिजवताना मीठ घातले आणि हे वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतलं की यामध्ये मसाले घालायचे. तर जगभरातले मसाले तुम्ही कोणतेही मसाले घालू शकता. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या मसाल्यांमध्ये ही भाजी करू शकता. तर शेवगा घातला आणि आता शेवग्याच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तर मला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं म्हणून मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातला 2-3 चमचे आणि गरम पाणी घालायचे. गरम पाणी घालून चांगले मस्त उकळी काढून घ्यायची आणि हा शेवग्याचा मस्त रस्सा बनून तयार झाला. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवा आणि तेवढं जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा.